मुंबईमध्ये स्पेंड करेन. ठाण्यातून कुठे जाणार हे मी आता ना एक ट्रॅजेडी झाले माझी. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल इन अनदर व्हिडिओ. तर आज आहे माझं वीक ऑफ आणि मला कुठेतरी फिरायला जायचं आहे. तर माझ्यासोबत आज ओंकार नाही आहे कारण की त्याचं आज ऑफिस आहे. बट मी ठरवलं आहे की मी कुठेतरी सोलो ट्रिपला काइंड ऑफ जाईन. म्हणजे मी माझा दिवस एक मुंबईमध्ये स्पेंड करेन. तर मी माझा दिवस कसा स्पेंड करते, कुठे कुठे जाते, काय काय करते हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर लगेचच जाऊयात आपण आणि बघूयात की मी कुठे चालले. तर मी आता आले ऐरोली स्टेशनवर आणि मी इथून चालले ठाण्याला. ठाण्यातून कुठे जाणार हे मी आता नाही सांगणार, मी तिथे गेल्यावर दाखवेन. पण आता मी आले आणि इथे काहीच गर्दी नाही. पण अजून ट्रेन आली नाही आहे. 1:16ची ट्रेन आहे ठाण्यासाठी. तर मी वेट करते. आणि बाय द वे मी कशी दिसते काय तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत मी बघते मला कुठे कुठे जाता येईल, काय काय करता येईल. सो हा म्हणजे ही जी माझा हा जो एक दिवस आहे तो प्रॉपर अनप्लॅन्ड आहे. म्हणजे मी काहीच प्लॅन केला नाही, फक्त निघाले. बघू आता कुठे जाणं होतं आहे, काय होतं आहे. सो यू स्टे ट्यून्ड इन द एंड. बाय बाय. तर मी आता आले ठाण्यामध्ये आणि चालले मी दादरला. दादरवरून तर कळालंच असेल की मी कुठे चालले, काय चालले. बट स्टे ट्यून्ड. खाली बसली जागा फायनली मी आले गणपती बाप्पाकडे. आणि बापरे, इथे जरा जास्त म्हणजे खूपच जास्तच गर्दी आहे यार. मी एवढी गर्दी एक्सपेक्ट नव्हती केली, तेही दुपारच्या वेळी. मला वाटतंय माझा अख्खा दिवस आज इथेच जाणार कारण इथे. तर मी आले सिद्धिविनायकला. पण इकडे इतकी जास्त गर्दी आहे की मी दर्शनाच्या लाईनीमध्ये नाही थांबू शकणार कारण मला दुसऱ्या ठिकाणी पण जायचं आहे. म्हणजे मी जर इथे लाईनीत थांबले तर मला नाही म्हटलं तरी 3 तास आरामात जातील, इतकी जास्त गर्दी आहे. तर मी आता ते अवॉइड करते. मी इथेच गणपती बाप्पाच्या एकदम समोर अशी बसून गणपती बाप्पाचं थोडं नाव घेतलं आणि आता थोडा वेळ बसेन आणि मग मी निघेन. आता कुठे चालले हे खूप इंटरेस्टिंग आहे कारण मला खूप महिन्यांपासून तिथे जायचं होतं. तर तुम्ही हा ब्लॉग बघत राहा आणि मग मला कळवा. आणि एक ट्रॅजेडी झाली माझं जे चप्पल आहे ते तुटलंय. तर मला माहिती नाही आता मी कशी जाईल. मग ते चप्पल घ्यावं लागेल मला. बघेल. मी आता हे दादरला. आणि दादरमध्ये एक मोठं मार्केट आहे जिथे खूप स्वस्त असे कपडे वगैरे भेटतात. बट आता मध्यंतर काय झालेलं की सगळ्यांना ते उठवलेलं. पण मी आता बघते तर काही लोक इथे बसलेत. तर मी विचार करते की बघू इकडेच फिरू कारण तुटक्या चप्पल सगळीकडे नाही फिरू शकणार. तर मी बघते इथे मला काही भेटतं का माझ्या मम्मीसाठी किंवा ओंकारसाठी. आणि मग मी 150ला माझं चप्पल बघा कशी चालते यार. काय वेळ आली आहे मला सिरियस. ठीक आहे बट मी विचार करते काय करू. मी इथूनच नवीन चप्पल घेऊ की फेविक्विक घेऊ. फेविक्विक पण मला भेटत नाही आणि यार एकतर
एकटी आल्या. ओंकार असता तर बरं झालं असता. ओंकार का नाही येतात? काम एवढं काय इम्पॉर्टंट आहे? गपचूप फिरायचं तर कामाला गेला. इथले कबूतर पागल आहेत, एकदमच उडाले माझ्या अंगावर. वाटत तर नाही आहे इथे काय भेटेल मला. फेविक्विक आहे का बघते. ठीक आहे, मला आता हे एक फेविक्विक भेटलं. आता मी जागा शोधते की मी बसून कुठेतरी लावू. मी तुम्हाला हे जे दुकान आहे तिथे सगळेजण बसलेले असायचे नेहमी आणि खूप 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 गर्दी असायची. आणि ही आहे ना, हा जो रोड आहे म्हणजे हा वाला रोड, इथे तर पूर्ण असं मार्केट असायचं. लाईक कपडे बिपडे आणि ते मध्ये कोरियन बॅग्स जे ट्रेंडिंग होते ना ते सगळे इथेच बसायचे. पण आता इथे काहीच नाही. तर मी माझं चप्पल आता चिटकवलेलं आहे आणि आय एम ऑल रेडी टू. बँड्रामध्ये आणि मी तुम्हाला इथलं दाखवते. मला हे स्टेशन इतकं छान आवडतं ना, म्हणजे लिटरली असं आहे की वाव. तर आता मी बसले रिक्षामध्ये फायनली लिंकिंग रोडला जाण्यासाठी. मला खूप खूप आवडतं लिंकिंग रोड. मी तुम्हाला दाखवते. तिथे इतके फॅन्सी ड्रेसेस भेटतात आणि इतकं कूल आहे ना. मी तुम्हाला दाखवते. पहिलं तर मला बँड्रा खूप आवडतं आणि त्यात लिंकिंग रोड. मी विचार करत होते की पहिलं बँडस्टँडला जावं, मन्नत दाखवावी तुम्हा सगळ्यांना आणि बँडस्टँडच्या बरोबर समोरच एक असं समुद्रासारखं तिथे जाऊन बसावं. त्यालाच ऑब्व्हियसली बँडस्टँड बोलतात. बट मी विचार केला मम्मीसाठी काहीतरी शॉपिंग करू. तर मी आता चालले लिंकिंग रोडला. तर आता थोड्या वेळात मे बी रिक्षा भरेल. तर बाय द वे मी तुम्हाला सांगते, इथे ना खूप जण लुटतात. ते डायरेक्ट रिक्षा करून जातात आणि मग 150-200 रुपये घेतात. त्याच्यापेक्षा तुम्ही शेअरिंगमध्ये जा. 20 रुपये पर सीट आहे. थोडा वेळ लागेल बट तुम्ही आरामात जाऊ शकता. आणि इथलं वातावरण चुम्मा माझी लिपस्टिक पडली. आता मी ना हसका काढून फेकणार आहे कारण इट्स बँड्रामध्ये सगळे इतके सेक्सी घालून फिरतात ना. बाय द वे एक रिक्षावाला आहे, तो मला केव्हापासून असं व्लॉग करताना बघतोय आणि हसतोय. सो गाइस, दिस इज लिंकिंग रोड. इतकी प्रिटी कलेक्शन्स आहेत. आय विल शो यू. हा सगळ्यात आधी तर हा वाला शॉप. तिथे खूप छान कलेक्शन आहे. वाव, बेस्ट. मला हा चेक्सवाला घ्यायचा आहे. तर मला वाटतंय की मी ना जराशी लवकर आले कारण मला इथे काय भेटत नाही माझ्या मम्मीसाठी चांगलं. कारण अजून मार्केट लागलं नाही, आता लागतंय. मी ओंकारसाठी बघते काय चांगलं भेटतं का. कारण की मोस्टली बॉईजचे जे आहेत बँड्रामध्ये ते असं शॉपमध्येच भेटतात छान. तर मी ओंकारसाठी आधी शॉपिंग करून घेते, मग माझ्या मम्मीसाठी करेन. ये सारे टॉप 200 रुपये का, स्लीवलेस 100 रुपये का. कोई भी निकालिए 200 का. भी नहीं ले लो. इथे तर इतके छान टॉप्स असतात ना. इथे बघू कितीला. इथे स्वस्तात असतो. कितीला आहे? तर मी हा
एक छानसा टॉप घेतला जो की खूप 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 ट्रेंडिंग आहे आणि ऑनलाईन तो लिटरली 300-400ला तर आहे. मला इथून 200ला भेटला. आता मी दाखवू नाही शकत, मी घरी जाऊन दाखवेन, पण इतका प्रिटी आहे ना. इट्स काइंड ऑफ समर लुक. मी तुम्हाला अजून एक स्पॉट दाखवते. हा लिंकिंग रोड आहे. ह्या लिंकिंग रोडचा हा जो स्पॉट आहे ना, इथे 150-150ला टॉप्स भेटतात. खूप प्रिटी. दोज हू थिंक की शॉपिंग खूप इझी काम आहे, नाही, खूप जास्त बार्गेनिंग करावं लागतं. तुम्हाला माहिती नाही, मला तर बार्गेनिंगचा बी पण नाही आहे, म्हणून मी करतच नाही. मला म्हणजे समजा कोण जरी 200ची गोष्ट आहे, मला माहिती आहे 200ला आहे, पण जर समोरच्यांनी सांगितलं 1000ला आहे, तर मी त्याच्याशी वादच नाही घालत. मी सोडून टाकते आणि पुढे जाते. तर म्हणून मी ह्या स्ट्रीटवरून कधी काही घेऊच नाही शकत, अनलेस ओमकार आणि मम्मी माझ्या सोबत आहे. तर मी आता आले अशा एकदम सुंदरशा ठिकाणी जिथून सनसेट बघण्याची एक वेगळीच मजा आहे. मी तुम्हाला दाखवते ती जागा. ऑब्विसली तुम्ही गेस पण केला असेल. तर इट्स नन अनादर दॅन मरीन ड्राइव्ह. यार मला ही जागा इतकी आवडते. जेव्हापासून मी मुंबईमध्ये आले, कधीही चान्स भेटला तर मी कधीच मिस नाही केले की मी इथे येऊन बसू. आणि आज मी एकटी आले. मला एकटी आल्याची एवढी खुशी नाहीये, बट ओमकार नाही आला, मला ह्याचं जास्त दुःख आहे. बट येस, आता मी त्याला व्हिडिओ कॉल करून दाखवेल. पण मी तुम्हाला रोड दाखवते जो खूप सुंदर आहे, खूप 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 सुंदर आहे. आणि मरीन ड्राइव्ह पण दाखवते. फायनली हिअर ॲट मरीन ड्राइव्ह. आणि आता लिटरली थोड्या दिवसाआधी ह्याचं पाणी पूर्ण आतपर्यंत गेलेलं आणि आता ह्या लाटा. आई गं, तर मी आलेले मरीन ड्राइव्हला आणि म्हणजे मी खूप 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 जास्त वेळ बसले आहे. आणि मला घरून फोन येतात तर मला आता जावं लागेल. आणि मला इथे खूप आवडतं. ऑब्विसली आधीपासूनच मला इथे खूप म्हणजे खूप आवडतं. एकदम रिलॅक्स वाटतं. रिलॅक्स म्हणजे जे काही विचार असतात ते एकदम क्लिअर होतात आणि एकदम छान वाटतं. मी ते येते गाडीने उठते आणि जाते. तर येस, आता नियर अबाउट वाजले 6-6:30 वाजले असतील आणि मला माझ्या घरून फोन येत आहेत की कुठे तर मला आता निघावं लागेल. सो येस, दॅट्स इट फॉर द डे. डू नॉट थोडी कमेंट. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हा नक्की सांगा. आय शाय, बट मला खूप छान वाटतं. मला कधी टाईम भेटला तर नक्की मरीन ड्राइव्हला या.